महाराष्ट्र शासनाच्या शासकीय व निमशासकीय विभागातील कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी 23 फेब्रुवारी 2026 पासून बेमुदत संप व काम बंद आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनात जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, जलसंधारण विभाग, आरोग्य विभाग तसेच इतर विभागांतील कर्मचारी सहभागी झाले आहेत। जय महाराष्ट्र संघटनेतर्फे लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी 4थ्या आयोगानुसार दूर कराव्यात, जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी सर्वांना लागू करावी, पदोन्नतीतील साखळ्या कमी करून पदनाम बदल करावा आदी प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन छेडण्यात आले आहे। यापूर्वी 16 ते 20 फेब्रुवारी दरम्यान असहकार व काम बंद आंदोलन करण्यात आले होते। कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहून रजिस्टरवर स्वाक्षरी करत काळ्या फिती बांधून निषेध नोंदवत होते। मात्र शासनाकडून मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्याने पूर्वसूचनेनुसार 23 फेब्रुवारीपासून बेमुदत संपाची हाक देण्यात आली आहे। संघटनेने 12 फेब्रुवारी 2026 रोजी शासन स्तरावर निवेदन सादर केले होते। त्यानंतरही तोडगा न निघाल्याने आंदोलन तीव्र करण्यात आले असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे। या आंदोलनात अमरावती जिल्हाध्यक्ष सूरज चावरे, उपाध्यक्ष सागर तायडे, राज्य सदस्य सचिन भालेकर, जिल्हा पालक अध्यक्ष प्रणय त्रिपाठी, जिल्हा महिला अध्यक्षा श्रीमती नीता गोरटे, सचिव पांडुरंग शिंगाडे, सहसचिव संतोष हाडसे, मुख्य सल्लागार निलेश धाकडे, समन्वयक सुधीर लाडझरे तसेच गोपाल देशपांडे, अतुल मारोडकर, श्रीमती अश्विनी ढोक, पल्लवी सुरजुसे, श्रीमती दर्शना धानोरकर व सर्व महिला समन्वयक तसेच तालुका अध्यक्ष मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। दरम्यान या बेमुदत संपामुळे विविध शासकीय कार्यालयांतील कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। शासन व संघटना यांच्यात लवकरच सकारात्मक चर्चा होऊन तोडगा निघावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। वरिष्ठ लिपिका पदावर कार्यरत आहे। आमचा हा जो आंदोलनाचा भाग असा आहे की आमची जी मागणी आहे, आमच्या लिपिक वर्गावर 4थ्या वेतन आयोगापासून जी अन्याय झालेला आहे, आमची 4थ्या वेतन आयोगापासून बाकीच्या संवर्गाच्या तुलनेत जी वेतन वाढ व्हायला पाहिजे ती वेतन वाढ झालेली आहे, त्याची वेतन सुधारणा दिलेली नाही आहे। त्यासाठीच आमची मागणी आहे की अद्याप 4थ्या वेतनापासून तर आता 7वं वेतन लागलं आणि 8व्या वेतनाच्या टप्प्यात आलेलो आहे, तरी पण अद्यापर्यंत आमच्यावर आमचा अन्याय, आमच्या लिपिक वर्गावरचा अन्याय त्यांनी दूर केलेला नाही। तेव्हा शासनाला आमची मागणी आहे की आमची वेतन त्रुटी दूर करावी। आमच्या या लिपिक वर्गामध्ये खूप साऱ्या पदोन्नतीच्या साखळ्या ती कमी करून कमीत कमी वेळामध्ये खालच्या संवर्गातील वरिष्ठ संवर्गापर्यंत तो पोहोचता आला पाहिजे, किमान त्याला त्या आश्वासित प्रगतीचा लाभ त्याला मिळता आला पाहिजे, ही एक आमची मागणी आहे। शिवाय आमच्या नावाच्या पदांचा लिपिक वर्गाचा जो नावाचा आहे बदल, तो सुद्धा बदल व्हावा ही आमची मागणी आहे। आणि अद्यापपर्यंत जी आमची मागणी आहे 1982 ची जुनी पेन्शन योजना ती जशीच्या तशी लागू करण्यात यावी ही सुद्धा मागणी आहे। आणि या मागणीसाठी आम्ही 16 फेब्रुवारी पासून काम बंद म्हणजे सुरुवातीला आम्ही सॉफ्ट स्वरूपात काम बंद आंदोलन सुरू केलं होतं, लेखनी बंद आंदोलन, परंतु शासनाने आम्हाला त्याचा प्रतिसाद दिला नाही। आमची अपेक्षा होती की या काम म्हणजे लेखनी बंद आंदोलनामध्ये शासन आम्हाला प्रतिसाद देईल, परंतु शासनाने आम्हाला तसा प्रतिसाद दिला नसल्यामुळे नाईलाज असतो आम्हाला 23 फेब्रुवारी पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरुवात करावं लागलं, आमची इच्छा नसतानाही। परंतु आता नाईलाज आहे, जोपर्यंत शासन आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे चालूच राहील। त्यामुळे आम्ही पुन्हा आमची जी जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनाच्या या बॅनरखाली आम्ही एकत्र आलेलो आहे। शिवाय आम्हाला राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेचा सुद्धा पाठिंबा आहे, इतरही ज्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटना आहेत त्यांचा सुद्धा आम्हाला पाठिंबा आहे। तर त्या सगळ्या संघटनांचा आम्ही या संघटनेमार्फत आमचा आभार व्यक्त करतो, त्यांच्या समर्थनासाठी त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि आमच्या लिपिक वर्ग संघटनेचा एल्गार आम्ही यावेळेस घोषणा करतो आणि या ठिकाणी आमचा विजय हो अशी अपेक्षा करतो। लिपिक वर्गीय संघटनेचा विजय असो, लिपिक वर्गीय संघटनेचा विजय असो, महाराष्ट्र संघटनेचा विजय असो, जय महाराष्ट्र संघटनेचा विजय असो। जुनी पेन्शन लागू झालीच पाहिजे, वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।